हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. आज आपण 12वी रेग्युलरच्या बॅचच्या अनाउन्समेंटसाठी इथं एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. डॉक्टर तिडके क्लासेसची 12वी रेग्युलर बॅच ही येणाऱ्या 20 जानेवारी पासून चालू होणार आहे. 12वी रेग्युलर बॅचची डॉक्टर तिडके क्लासेसची काय स्ट्रॅटेजी असणार आहे याबद्दल एक 10 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल. डॉक्टर तिडके क्लासेसनं बाळांनो 2 बॅच अनाउन्स केलेले आहेत. एक आहे राजर्षी शाहू रँकर बॅच आणि दुसरी आहे एम्स डॉक्टर बॅच. दोन्ही बॅचेस आपण 12वी साठी कंडक्ट करणार आहोत. एका बॅचचा जो टायमिंग आहे तो मॉर्निंगला 7 AM to 8 AM आहे, तर एम्स डॉक्टर बॅचचा जो टायमिंग आहे तो मॉर्निंगला 8 AM to 9 AM या दरम्यान असणार आहे. ओके. आणि ह्या बॅचेस 12वी रेग्युलर बॅचेस 20 जानेवारी पासून चालू होणार आहेत. आता डॉक्टर तिडके क्लासेसच तुम्ही का जॉईन करावं याच्यासाठी तुम्हाला काही मला सांगावं वाटतं. मागच्या 5 ते 6 वर्षापासून बीड जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रातला टॉप रिझल्ट नीट बायोलॉजी मध्ये डॉक्टर तिडके क्लासेस मधून दिला जातो. डॉक्टर तिडके क्लासेसचे दरवर्षी कितीतरी विद्यार्थी मेडिकलसाठी पात्र होत आहेत. MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, वेगवेगळ्या कोर्सेससाठी इथून आम्ही विद्यार्थी पाठवत असतो. ओके. आता मागच्या वर्षीचा जर आपला रिझल्ट बघायचा तर नीट बायोलॉजी हा 360 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेत तर प्रवीण राठोड हा विद्यार्थी आमचा मागच्या वर्षी 360 पैकी 355 मार्क या विद्यार्थ्याला आलेले आहेत. यानंतर 346 मार्क आहेत. चोले वैभव 346 आहे, 345 आहे, 340 आहे, 340, 340, 331 अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नीट बायोलॉजी मध्ये आम्ही रिझल्ट जनरेट केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे की DTCचा अकॅडमिक स्ट्रॅटेजी काय असणार आहे. थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो की टीचिंग बेस्ड ऑन NCERT कोर सिलेबस. बाळांनो, NCERT कोर सिलेबस टीचिंग करणं हे DTCचा बेस आहे. बेस आम्ही NCERT शिकवत असताना मी स्वतः NCERT लाईन बाय लाईन आणि कन्सेप्च्युअल क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही DTCच्या कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही विचारू शकता. याचबरोबर जर आपण पाहिलं तर टॉपिक वाईज अॅनिमेटेड व्हिडिओ जिथं मला आवश्यक वाटतात तिथं मी विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत होऊ शकते. टॉपिक वाईज DPP विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. DPP मधला डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. MCQ प्रॅक्टिससाठी DTCचं मॉड्यूल आहे. एक रेफरन्स बुक आहे, PYQ आहे, हे विद्यार्थ्यांना मी सॉल्व्ह करण्यासाठी सांगत असतो, त्यांच्याकडून करून घेत असतो. स्पेशल डाऊट सॉल्व्हिंग सेशन DTC मध्ये कंडक्ट केले जातात. प्रत्येक संडेला DTC मध्ये एक्झाम घेतली जाते आणि त्या एक्झामचं पेपर अनालिसिस दुसऱ्या दिवशी होतं. त्या एक्झामचा रिझल्ट असेल आणि पालकांपर्यंत SMS DTCच्या माध्यमातून पाठवले जातात. नेक्स्ट, यानंतर आता आपण बॅचेस स्मॉल साईज अनाउन्स केलेले आहेत, तर त्यापेक्षा एकही विद्यार्थी जास्त घेतला जाणार नाही हे प्रॉमिस आहे. यस, पर्सनल अटेन्शन प्रत्येक विद्यार्थ्यावर राहू शकतं आणि टीचरचं जर अटेन्शन असेल तर विद्यार्थी यस संस्कारी असेल किंवा अभ्यासामध्ये यस पुढे येण्यासाठी मदत होते. नेक्स्ट, यानंतर आपण सिलेबस कम्प्लिशन, आता 12वी रेग्युलर बॅच आपण अनाउन्स करतोय. या बॅचचं सिलेबस कम्प्लिशन आपण कधी करणार आहोत तर मी या वर्षीचा प्लॅन ठरवलेला आहे की आपला 12वी रेग्युलरचा सिलेबस 11वी प्लस 12वी रेग्युलरचा सिलेबस हा आपला 31 ऑक्टोबर 2025 ला कंप्लीट होईल. 31 ऑक्टोबर 2025 ला कंप्लीट झाल्यानंतर आपण 2 राऊंड घेणार आहोत. रिव्हिजन ट्रॅक प्लस टेस्ट सिरीज पहिला 1.5 महिन्याचा राऊंड असेल आणि त्यानंतर रिव्हिजन ट्रॅक प्लस टेस्ट सिरीज हा परत पुढचे 1.5 महिन्याचा ट्रॅक असेल. रिव्हिजन ट्रॅक आणि टेस्ट सिरीजचा लक्षात ठेवा. आता रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज याच्यामध्ये काय करणार आहेत तर आपण त्याच्यामध्ये 2 बॅचेसमध्ये जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना सेपरेट करणार आहेत आणि ज्यांचा थोडासा काही प्रॉब्लेम आहे अशांना सेपरेट करणार आहेत. त्यांच्यासाठी आपण एक्स्ट्रा आवर्स घेणार आहेत आणि चांगल्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा एखादं बुक, रेफरन्स बुक आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत यावर्षी. नेक्स्ट, यानंतर आफ्टर बोर्ड एक्झाम, आता जानेवारी ते फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान तुमच्या प्रॅक्टिकल आणि बोर्डच्या एक्झाम असतात. जवळपास तुमचा एक 30 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये जाईल. त्यानंतर आपण परत वापस आल्यानंतर एक तर क्रॅश कोर्स असतो किंवा टेस्ट सिरीज असतात आणि टेस्ट सिरीज मध्ये मग शेवटी आपण 3 राऊंड कंडक्ट करत असतो. राऊंड 1 हा चॅप्टर वाईज घेतो, राऊंड 2 हा युनिट वाईज घेतो आणि राऊंड 3 हा आपण मॉक टेस्ट घेतो ज्याच्यामध्ये ग्रँड टेस्ट असतात. आता सगळ्यात महत्वाचं, मॉक टेस्ट आपण फक्त फायनल राऊंडला घेणार आहेत असं नाही, तर मागचे जे दोन्ही राऊंड आहेत आपले राऊंड 1 आणि राऊंड 2, तर या दोन्ही राऊंड मध्ये आपल्याला
सीटी, यूटी आणि मॉक टेस्ट यांची प्रॅक्टिस ऑलरेडी करायचं आहे. म्हणजे बोर्ड एक्झामला जात असताना तुम्ही 100% नीटचं प्रिपरेशन तुमचं झालेलं असेल, हे प्रॉमिस डीटीसीच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट, यानंतर स्टुडंटची स्ट्रॅटेजी काय असते? सक्सेसफुल होण्यासाठी फक्त टीचरनं काम करून भागणार नाही, तर विद्यार्थ्यांना पण खूप चांगलं काम करणं आवश्यक आहे. स्टुडंटचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे? तर स्टुडंटची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की विद्यार्थ्यांनी हँड रिटन क्लास नोट विद्यार्थ्याकडे असली पाहिजे. टीचर क्लासमध्ये काय शिकवतात हे विद्यार्थ्यांना खूप चांगलं लिहून घेतलं पाहिजे. याचबरोबर ते पालकांनी चेक केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर एनसीआरटी टेक्स्टबुकचं रिडिंग खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा क्लासमध्ये एनसीआरटी वाचायला सांगितली जात नाही, बरोबर. एनसीआरटीचं टेक्स्टबुक वाचल्याशिवाय तुम्हाला नीट क्रॅकच होऊ शकत नाही, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून एनसीआरटी सायमल्टेनियसली, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही क्लास नोटबुक आणि एनसीआरटी तुम्ही पॅरलल कंप्लीट करणं गरजेचं आहे. याचबरोबर डीपीपी, पीवायक्यू, मॉड्यूल आणि रेफरन्स बुक ह्या 4 क्रायटेरिया तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील 1 by 1. त्यानंतर एक्झाम प्रॅक्टिस आणि पेपर अनालिसिस आवश्यक आहे आणि टीचरचं अटेन्शन आणि गायडन्स खूप आवश्यक आहे. नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाचं, क्लास जॉईन करत असताना डे 1 कुणीही काही कशाच्या माध्यमातून सांगू शकतं, पण सगळ्यात महत्वाचं क्लास जॉईन करत असताना जे स्टुडंट आहेत मार्केटमध्ये त्यांच्याकडून रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. रिव्ह्यूच्या नंतर ज्या क्लास तुम्हाला जॉईन करायचा आहे तिथले तुम्ही डेमो लेक्चर करणं आवश्यक आहे आणि फायनली ऍडमिशन कन्फर्म करायचंय. डेमो लेक्चर आणि स्टुडंट रिव्ह्यू घेतल्याशिवाय ऍडमिशन नाही झालं पाहिजे आणि त्यावेळेसच तुम्ही सक्सेस होऊ शकतात, लक्षात ठेवा. तुम्ही बेस्ट क्लास निवडणं आवश्यक आहे, बेस्ट टीचर निवडणं आवश्यक आहे, त्यावेळेस तुमचा रिझल्ट पण बेस्ट येऊ शकतो आणि त्यासाठी डीटीसी 100% काम करण्यासाठी तयार आहे. थँक्यू.